एक राजा त्याच्या शौर्यासाठी आणि सुशासनासाठी प्रसिद्ध होता। एकदा तो आपल्या गुरूंसोबत प्रवास करत असताना राजाची भरभराट आणि समृद्धी पाहून त्याला अभिमान वाटू लागला आणि तो मनात विचार करू लागला की खरोखरच मी किती मोठा राजा आहे, मी माझ्या प्रजेची किती चांगल्या प्रकारे काळजी घेतो। गुरु सर्वज्ञानी होते, त्यांनी आपल्या शिष्याच्या भावना लगेच समजून घेतल्या आणि लगेचच त्याला सुधारण्याचा निर्णय घेतला। वाटेत एक मोठा दगड पडलेला होता। गुरुजींनी शिपायांना तो तोडण्यासाठी सूचना केली। सैनिकांनी दगडाचे 2 तुकडे करताच एक अविश्वसनीय दृश्य दिसले। दगडाच्या मध्यभागी थोडेसे पाणी साचले होते आणि तेथे एक छोटा बेडूक राहत होता। दगडफेक होताच तो त्याच्या कैदेतून निसटला। सर्वांना आश्चर्य वाटले की तो असा कसा पकडला गेला आणि या अवस्थेत तो जिवंत कसा राहिला। आता गुरुजींनी राजाकडे वळून विचारले की तुम्ही या राज्यात सर्वांची काळजी घेत आहात, सर्वांचे पालनपोषण करत आहात, असे तुम्हाला वाटत असेल तर मला सांगा की या दगडामध्ये अडकलेल्या बेडकाची काळजी कोण घेत होतं? मला सांगा, या बेडकाचा पाळणारा राखणारा कोण आहे? राजाला आपली चूक कळली होती। त्याला आपल्या अभिमानाचा पश्चाताप होऊ लागला होता। गुरुच्या कृपेने त्याला हे कळले होते की प्रत्येक जीवाची निर्मिती ईश्वरानेच केली आहे आणि तो सर्वांची काळजी घेतो। तर मित्रांनो, या कथेमधून आपल्याला शिकायला मिळते की अनेक वेळा चांगले काम केल्यावर मिळणारी प्रसिद्धी आणि प्रसिद्धी यामुळे लोकांच्या मनात अहंकार निर्माण होतो आणि शेवटी हेच त्याच्या बदनामीचे आणि दुःखाचे कारण बनते। म्हणून आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की आपण या जीवनात कोणत्याही पदावर पोहोचलो तरीही आपण कधीही गर्व करू नये आणि आपल्या अर्थपूर्ण जीवनासाठी सर्व शक्तिमान देवाचे नेहमी कृतज्ञ राहावे। आय होप मित्रांनो, मला या कथेच्या माध्यमातून जे काही सांगायचे होते ते तुम्हाला समजले असेल। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला, कॉमेंट्समध्ये जरूर सांगा आणि अशाच आपल्या मराठी भाषेतून नवनवीन प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी आपल्या इझी मोटिवेशन स्टोरीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी येण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा। तर चला भेटूया पुढच्या एका नवीन भन्नाट अशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।